आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 25 मिनिटात 50 बातम्या। पण सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातून हाती येते। पुण्यातल्या धरणावर महाकाय मगर सापडली आहे। वरसगाव धरणाच्या भिंतीवर ही मगर दिसली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांची एक रेस्क्यू टीम इथे दाखल झाली आहे आणि त्यांनी पहाटेच्या सुमारास या मगरीला पकडल्याचं कळतंय। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, कुठल्या भागात ही एवढी महाकाय मगर सापडली आणि कसं जेरबंद केलं तिला? मिलिंद, वरसगाव धरणाच्या भिंतीवरती हा सगळा प्रकार घडलाय। काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही मगर जी आहे ती या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बघितलेली होती आणि त्यानंतर याची माहिती जी आहे ती तातडीनं वन विभागाला देण्यात आली। वन विभागाची रेस्क्यू टीम जी आहे ती तिथं साधारणपणे 10:30च्या दरम्यान दाखल झाली आणि त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं होतं। पहाटेच्या सुमारास या मगरीला पकडण्यामध्ये या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय। या मगरीचा आकार आपण फोटोमध्ये बघू शकतो, एकतर अंधार आणि त्यात हे रेस्क्यू ऑपरेशन जे ते करण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे अत्यंत थरारक असं हे ऑपरेशन जे ते म्हणावं लागेल। या वरसगाव धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये अनेकदा मगरी पाहिल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाला करण्यात येत असतात। आता मात्र प्रत्यक्ष थेट धरणाच्या भिंतीवरच या अशा पद्धतीनं मगर आल्यामुळे भीती जी आहे ती व्यक्त केली जात होती। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाण्याचा सांडवा जो आहे या सांडव्यावरून ही मगर वरती आली असावी अशी शंका जी आहे ती व्यक्त केली जाते। सुदैवाची बाब, मगर आता वन विभागानं जेरबंद करण्यात आलंय, त्यामुळे लोकांनी आणि प्रामुख्याने कर्मचाऱ्यांनी, कारण त्यांचं या भागात अनेकदा येणं जाणं असतं, त्यामुळे त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला। वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।